कंप्लीट व्हायला पाहिजेत. काउंटडाऊन चालेल. विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाज 30 सेकंडच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कल पार व्हायला पाहिजे. अन्यथा आपला फलंदाज त्या ठिकाणी पंच सांगतील तो निर्णय त्या ठिकाणी असेल. सलामी जोड़ी मैदान में जा चुकी है, जो कि जय सेवालाल वावेकर टीम का अनुराग माली दिखाई देगा ऑन स्ट्राइक और नो स्ट्राइक दिखाई देगा ऋतिक राठौड़। सलामी जोड़ी वावेकर टीम की मैदान में जा चुकी है और पहला गेंदबाज आ चुका है एसबीसीसी उमरोली टीम का हर्षल। पावर प्ले की ओर लेकर आ चुका है हर्षल। ऋतिक राठौड़ ने 12 गेंदे में 52 रन की पारी खेल चुकी है, जो कि गोटिवली इस टूर्नामेंट में ऋतिक राठौड़ ने 12 गेंदों में 52 रन की पारी खेली। वही ऋतिक राठौड़ नो स्ट्राइक दिखाई देगा। स्ट्राइक पे अनुराग माली, गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज एसबीसीसी उमरोली टीम का हर्षल। पहली गेंदबाज हर्षल लोंगले हमें दिखाई देंगे। पहला ओवर लेकर आ चुका है एसबीसीसी उमरोली टीम का। स्ट्राइक पे अनुराग माली। पहली गेंद फेंकने के लिए तैयार एसबीसीसी उमरोली टीम का गेंदबाज हर्षल लोंगले। स्ट्राइक पे अनुराग माली। पहली गेंद स्क्वायर वाइड लेग। अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं। वाइड सेट टीम का खाता खोल चुका है। अतिरिक्त वाइड रन से बढ़ता हुआ स्कोर 1 रन बढ़ चुका है टीम का। 5 ओवर का मुकाबला, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी वावेकर टीम के बल्लेबाजों को। पहली गेंद स्ट्राइक पे अनुराग माली। शॉर्ट पिच गेंद थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे प्लेयर और विकेट का पठान गोल्डन डक शिकार बने। अनुराग माली जाएंगे पवेलियन। जाऊन पाहतो. पहिला चेंडू आपण पाहिला गेला थोडासा खराब होता, त्यानंतर स्वतःला सावरलं. रत्नदीप लोंगले आपण पाहतो इंजर्ड आहेत. कारण पाहिलं गेलं याच संघाचा एक भक्कम आधारस्तंभ ज्याला म्हटलं जात आहे, जो ISPL मध्ये दिल्ली संघाकडून खेळणार आहे, तो म्हणजे साहिल लोंगले या स्पर्धेसाठी गैरहजर. कारण काही नियम अटीमुळे या स्पर्धेमध्ये तो खेळू शकत नाही. सध्याचा सीझन जोपर्यंत ISPL संपत नाहीये तोपर्यंत स्पर्धेमध्ये कोणत्याही या ठिकाणी खेळताना दिसणार नाहीये. आणि पाहायला गेलं तर संघासाठी कोणची गरज होती आणि रत्नदीप सारखा एक चांगला खेळाडू जे इंजर्ड आहेत पण तरी पण संघासाठी मैदानात ते रवाना झालेत. डॉक्टरनी त्यांना विश्रांती दिले, पण त्यासाठी तरीही ते संघामध्ये आपण पाहतोय एक चांगला खेळ करताना मैदानात सुंदर क्षेत्ररक्षण केलं. अच्छी गेंद थी गेंदबाज। पहली गेंद पेश किया रोहित चौहान ने। इस गेंद पे मिलेगा 4। 4 से टीम का और खुद का खाता खुल चुका है। टीम का स्कोर जहां पहुंचा है 2 गेंदे फेंक कर हो चुकी है। एक विकेट के नुकसान पर जय सेवालाल वावेकर टीम का आते ही चौका लगा है रोहित चौहान, जो कि वावेकर टीम का हार्ड हिटर बल्लेबाज। खराब गेंदबाजी मानी जाएगी गेंदबाज हर्षल लोंगले की ओर से। तीसरी गेंद यॉर्कर लैंड की गेंद थी, मिनी हेलीकॉप्टर मारने का प्रयास, अच्छी फील्डिंग दिखाई देगी। 1 रन। 3 गेंदे फेंक कर हो चुके। टीम का स्कोर जहां पहुंचा है 6। आणि या दरम्यान आपण पाहतोय उद्योजक अजगरजी खोत साहेब आणि इम्रान भाई यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. त्यांना विनंती करूया या आपण व्यासपीठावरती. जावा चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्ट्राइक पे ऋतिक राठौड़ दिखाई देगा। गेंदबाजी मार पर हर्षल। हर्षल लोंगले, क्या गेंद है, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर। इस गेंद पे मिलेगा आधा दर्जन। 6 रन से ऋतिक राठौड़ का खाता खोल चुका है डीजे।
ठिकाणी येणाऱ्या 8 जानेवारी 2026ला जो उपतालुका प्रमुख चषक होणार आहे त्या चषकाचे मुख्य आयोजक उद्योजक असगरजी खोसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती. मित्रांनो, क्रिकेटची रजनी, क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा जत्रा, क्रिकेटचा उरूस पुन्हा एकदा भरला जाणार दामतच्या गावामध्ये येणारी 8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या दरम्यान ही स्पर्धा या ठिकाणी रंगली जाणार. क्रिकेटचा महाकुंभ मेळा पुन्हा एकदा भरला जाणार या दामतच्या या नगरीमध्ये, दामतच्या मैदानावरती. ती जत्रा, ते उरूस पुन्हा एकदा भरेल. त्या स्पर्धेसाठी आपण पाहतो मैत्री ग्रुप, दोस्ती ग्रुप पूर्णपणे तयार. चार गेंदे बिगर हो चुकी है। एक विकेट के नुकसान पर टीम का स्कोर जा पहुंचा है 12 रन। पहले ही छक्का लगाया ऋतिक राठौड़, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं पावर प्ले के ओवर में। जैसी बल्लेबाजी करनी थी वैसी हो चुकी है। अभी भी आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। 2 गेंदों में अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, कमबैक करना पड़ेगा। हर्षल लोंगले 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार। यॉर्कर लाइन की गेंद थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे प्लेयर, विकेट का पतन। ऋतिक राठौड़ जाएंगे पवेलियन। या दरम्यान आपण पाहतो येणाऱ्या 8 जानेवारी 2026 चे उपतालुका प्रमुख चषकाचे आयोजक असगरजी खोत साहेब आणि त्यांच्यासोबत इम्रान भाई यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा करूया व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. या अगोदर पाहिले गेले बेहतरीन फटकेबाजी पाहत होते, चांगले फटके पाहिले गेले, त्यानंतर कमबॅक पाहिले गेला. सांगतो गोलंदाज फलंदाजाला कब तक चलेगा तुम्हारा बल्ला, एक तो घुमी मेरी गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन, झटका दिला गेलाय या ठिकाणी वावेगर संघाला क्रमांक 2. जैसे को तैसा किया जाएगा, जो कि ऋतिक राठौड़ पहली गेंद पर छक्का दागा था, उसको जाने पड़ेगा पवेलियन। इन एट 4 पर जा रहे बल्लेबाज कार्तिक राठौड़, अंडर 19 का प्लेयर है। आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज हर्षल लोंगले। कमबैक किया गेंदबाज ने, छक्का खाने के बाद विकेट का बतन। क्या गेंदबाजी कर रहा है हर्षल लोंगले. बघा थोडा डीजे मास्टर आमचा साईडला होता, नवीन डीजे. काउंटडाऊन असेल 30 सेकंड मध्ये तुमचा फलंदाज 30 या सर्कल पार व्हायला पाहिजे, अन्यथा तो फलंदाज पंच त्या ठिकाणी जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मानावा लागेल. त्यामुळे रेडी राहा फलंदाज. जसं त्यांना 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत, तुमचाही 30 सेकंड मध्ये फलंदाज 30 या सर्कल पार व्हायला पाहिजे, अन्यथा दंडात्मक कारवाई आहे इथे. पहले ओवर की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार साहिल लोंगले। स्ट्राइक पे कार्तिक राठौड़, हर्षल लोंगले। तेज तर्रार गेंद थी, बल्लेबाज को गुड गेंद समझ में नहीं। ऑफ साइड द ऑफ स्टंप, इस गेंद पे मिलेगा वाइट। अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं। वाइट से टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन। पावर प्ले की आखिरी गेंद फेस करेंगे कार्तिक राठौड़। अंडर 19 का प्लेयर है, बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी कार्तिक राठौड़ को। गेंदबाजी मार पर गेंदबाज हर्षल लोंगले। 5 गेंदें फेंककर हो चुकी है। अभी भी तेज तर्रार, वही दिशा में मारने का प्रयास, डॉट सीधे विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई गेंद। इस गेंद पे कोई नंबर नहीं होता। टीम का स्कोर जय सेवालाल वावेकर, टीम का स्कोर जा पहुंचा है 2 विकेट के नुकसान पर 13 रन। पांच ओवर का मुकाबला खेला जाएगा। दूसरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज SBCC उमरोली टीम का गणेश गारे, हमें दिखाई देगा इन एक्शन। दूसरी ओवर लेकर आ चुका है। पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की हर्षल लोंगले, कमबैक वाला ओवर डाला। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। क्या गेंदबाजी की हर्षल लोंगले। दूसरा ओवर लेकर आ चुका है गणेश गारे, हमें दिखाई देगा। 5 ओवर का मुकाबला, 38 सर्कल के अंदर 9 प्लेयर और बाहर 3 प्लेयर दिखाई देंगे। शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ साइड में मारने का प्रयास, गेंद जाएगी सीधे। इस गेंद पे मिलेगा चिकी सिंगल से टीम का 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली गेंद फेंकने के लिए, पहली गेंद अच्छी फेंकी गणेश धीरे ने। गणेश घारे पहली गेंद अच्छी फेंक चुका है। अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी जय सेवालाल वावेकर टीम को। 5 ओवर का मुकाबला है। 70
75 रन बनती है तो फाइटिंग टोटल माना जाएगा। रिवर्सिप का प्रयास, इस गेंद पे मिलेगा भी डॉट। खराब बल्लेबाजी मानी जाएगी। कार्तिक राठौड़ ज्यादा अनुभव नहीं है किस प्लेयर को, अंडर 19 का प्लेयर है। दो गेंदे फेंककर हो चुके हैं, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरी गेंद डॉट फेंकी गेंदबाज गणेश घारे। कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अफलातून संघ म्हणून मानला जातो. आपण पाहतो SBCC उमरोली संघ. साहिल नसल्यानंतर आपण पाहतो हर्षल आणि गणेश यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. गणेशचा पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला फील्ड करतोय. एक सुंदर मॅच आपण पाहतो. वावेघर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित. त्यांना हे विनंतीला मान देऊन हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला. राजेश सरांच्या कॉलवरती हा संघ आला, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. वावेघर बरोबर जे सपोर्टर आलेत त्यांचंही मनपूर्वक करूया हार्दिक हार्दिक स्वागत. 3 गेंदे बेकर हो चुके हैं। लोअर फुल टॉस, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर। आउटफील्ड फास्ट है, इस गेंद पे मिलेगा 4 से बढ़ता हुआ स्कोर। टीम का स्कोर जहां पहुंचा है कुल मिलाकर 20 रन। 4 गेंदे बेकर हो चुके हैं, 2 विकेट के नुकसान पर जय सेवालाल वावेकर टीम का स्कोर जहां पहुंचा है 20। खराब गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी की थी गेंदबाज गणेश घारे ने। 2 गेंदे लगातार डॉट फेंके थे। तीसरी गेंद पर मिला 2 और चौथी गेंद पर चौका। अभी भी आने वाली दूसरी ओवर की 2 गेंदों का खेल बाकी है। टीम का स्कोर जहां पहुंचा है 20 रन। क्या बल्लेबाजी, अंडर 19 का प्लेयर है कार्तिक राठौड़, वावेकर टीम से बिलोंग करता है। और गेंदबाजी मार पर गेंदबाज SBCC उमरोली टीम का गणेश घारे। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। 5 ओवर का मुकाबला जावा चषक 2025 हमें दिखाई दे रहा है दावत के इस मैदान में। अच्छा टूर्नामेंट माना जाता है जावा चषक। 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार, स्टेप आउट करने का प्रयास। इस गेंद पे मिलेगा वाइड, ऑफ साइड द ऑफ स्टंप। अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी आने वाली दूसरी ओवर की 2 गेंदों का खेल बाकी है। गेंदबाजी मार पर गणेश घारे हमें दिखाई दे रहा है SBCC उमरोली टीम से। ओम साई MTC लाइव हमें दिखाई दे रही श्रृंखला के माध्यम से। अच्छी क्वालिटी विथ क्लियरिटी ओम साई MTC लाइव के हम माध्यम से हमें दिखाई दे रहे। पूरी टेक्निकल टीम का भी मैं दिल से धन्यवाद करना चाहूंगा इस श्रृंखला के माध्यम से। बल्लेबाजी अच्छी हो रही है, गेंदबाजी अच्छी करने पड़ेगी SBCC उमरोली टीम का। गेंदबाज गणेश घारे को शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा शॉट मारने का प्रयास। इस गेंद पे मिलेगा डॉट। थँक्यू सर. आपण पाहतो या ठिकाणी जावाबाई चषक 2025 या स्पर्धेला आपण पाहतो भेट देण्यासाठी जावाबाई यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत. माननीय वाजिदभाई, माननीय सेफभाई, माननीय हमजाबाई, माननीय शादाबाई, माननीय नौसादबाई आणि माननीय मुस्ताफाबाई यांचं सर्वांचं आगमन या ठिकाणी झालं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या जावा चषक 2025 या स्पर्धेमध्ये जावेदजी खोत, मैत्री ग्रुप, दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर जरूर आपण पाहतो जी 4 व्हीलर येते तिला येऊन द्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतो त्यांच्या सोबत या ठिकाणी बदलापूरवरून माननीय अमन सिंग साहेब, आदिल खान साहेब, पप्पू शेठ आणि पुष्पक भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मान्यवरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेचं जे गीत आहे जावाबाई, बबलूबाई हे गाणी जरूर इम्तियाजबाई हे संगीत आपण या ठिकाणी लावायचंय. दो गेंदों का खेल, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 विकेट के नुकसान पर वावेकर टीम का स्कोर जहां पहुंचा है 22 रन। अभी भी आने वाली 18 गेंदों का खेल बाकी है। कमबैक वाला ओवर माना जाएगा गेंदबाज गणेश घारे को। दोनों अंपायर को गुजारिश करना चाहूंगा कि 2 मिनट मैच रोकिए, जो कि
पाहतो आपण या ठिकाणी पाहुणे मंडळी उपस्थित झाले. बदलापूरहून माननीय अमन सिंग साहेब, माननीय आदिल खान साहेब, माननीय पप्पू शेठ साहेब, माननीय पुष्पक भाई, माननीय वाजिद भाई, माननीय सेब भाई, माननीय हमजा भाई, माननीय शादाब भाई, माननीय नौसाद भाई आणि मुस्ताफा भाई त्यांच्या सोबत आलेले सर्व मित्रवरांचे जावा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन करा दादा. 2 गाड्या आहेत. थोडंसं मी विनंती करेल पाहुण्यांना, जे गाडी चालक आहेत दोन्ही गाड्या पुढे घ्या थोडं, का ज्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये गाड्या आहेत त्या आपण पुढे घ्यायच्यात फक्त. तीसरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज हर्षल लोंगले, हमें दिखाई देगा पावर प्ले की ओवर फेंका था वही हर्षल लोंगले हमें दिखाई देगा. तीसरी ओवर लेकर आ चुका है. थोडंसं गाडी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे. विनंती असेल 9721 थोडं पुढे घेतली म्हणजे तीही गाडी आपण पाहतोय आतमध्ये या ठिकाणी येईल. पाहुणे भाऊ संकाने आणि जावेदभाई खोत यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी पाहतोय. आणि खास म्हटलं गेलं झालं मित्र परिवार सांगतो, जावाभाई पण या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. सुपर 6 मध्ये जावाभाई याचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. तर मॅच ऑन करायची आहे. मी सर्व लहान मुलांना विनंती करतोय, कृपया करून आपण एका जागेवरती बसून घ्या. अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम चालू हो चुका है. तीसरी ओवर लेकर हर्षल लोंगले, क्या गेंदे, तेज तर्रारा, ऑफ साइड द ऑफ स्टंप, वाइड गेंद, वाइड से बढ़ता हुआ स्कोर. टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन. 23 स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 18 गेंदों का खेल बाकी है. स्ट्राइक पे दिखाई देगा अंडर 19 का प्लेयर वावेकर टीम का कार्तिक राठौड़. गेंदबाजी अच्छी हो रही है SBCC उमरोली टीम की. गेंदबाज हर्षल लोंगले हमें दिखाई देंगे इन एक्शन. पहला ओवर फेंका था वही हर्षल लोंगले. तीसरी ओवर फेंकने के लिए तैयार. शॉर्ट पिच गेंदी, यॉर्कर लाइन की गेंदी, स्टेप आउट करने का प्रयास, मिस फील्डिंग. 1 रन आराम से मिलेगा. 1 रन पे ही सम्मान मानना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. अफलातून आपण पाहतोय, कधी गोलंदाज चालतो कधी फलंदाज चालतोय. मित्रांनो जरूर सांगेल आणि पाहुण्यांना जरूर सांगेल, जो विश्लेषण करतो ते SBCC उमरोली संघ, या संघाचा हुकमाचा एका साहिल लोंगले ISPL मध्ये सिलेक्शन झालंय त्याचं, त्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळत नाहीये. संघाचे 2 षटक नेहमी तो टाकत असतो. टॅप बॉल स्पेशलिस्ट मधून गतवर्षी ISPL मध्ये ज्याने नाविन्यपूर्ण कामगिरी केली, खऱ्या अर्थाने त्याचं नाव गौरवण्यात आलं भारतामध्ये. आणि आज या कर्जत तालुक्यामधून 2 खेळाडू जे ISPL मध्ये खेळताना दिसतील. कडाव संघाचा नीतू माली, दोन्ही खेळाडू दिल्ली या संघातून या ठिकाणी खेळताना दिसतील. थैंक यू सर. जो कि साहिल लोंगले, उनकी सेना हमें दिखाई दे रही है इस मैदान में. खराब गेंदबाजी, दूसरी गेंद पर छक्का दागा बल्लेबाज रोहित चौहान ने. तीसरी गेंद फेंकने के लिए तैयार. आदिलभाई यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. इथे जो पण आता प्रथम षटकार मारेल या जो विकेट घेईल त्याला आदिलभाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. रनआउटचा विकेट या ठिकाणी आपण पाहतो ग्राह धरला जात, कारण वैयक्तिक विकेट लागतो. आणि इथे पाहतो विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे फलंदाज बाद झाला. इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का, जिथे धावसंख्या बनवायची आहे या मैदानावरचा जर विचार केला गेला, इथे किती धावसंख्या बनवा ती चेस पण होते. आणि तुम्ही लो स्कोर मॅच पाहिलं गेले, इथे डिफेंड होता नाही पाहिलं गेलं. आता परत पाहिलं गेलं धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 3 फलंदाज बाद झाले. जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. हर्षल वैयक्तिक दुसरं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. थोडंसं दबाव असेल, कारण हर्षल पाहतो आपण इथं 2 षटकं फेकतोय, साहिल 2 षटकं फेकायचा, तो संघात नाहीये. संघाचा भक्कम आधारस्तंभ नाहीये, पण हा संघ मोठ्या मोठ्या लॉट्स मध्ये खेळत असतोय. आणि आज पाहिलं गेलं रत्न इंजर्ड असून तोही संघासाठी या ठिकाणी प्राधान्य देत असताना, संघासाठी खेळत असताना हे षटकं, ही मॅच प्रेक्षकांसाठी पर्वणी असतील. प्रेक्षक ही मॅच आपण पाहतो अटीतटीची जरूर होणार. का एकीकडे वावेकर, दुसरीकडे SBCC उमरोली.
हा संघ इथे झुंज देताना दिसतोय. थैंक यू सर, जो कि रोहित चौहान यॉर्कर लाइन की गेंद थी, हेलीकॉप्टर मारने का प्रयास और विकेट का बटन जाता हुआ रनआउट के माध्यम से कार्तिक राठौड़ जाएंगे पवेलियन। यॉर्कर लाइन की गेंद थी, मैनी हेलीकॉप्टर मारने का प्रयास, इस गेंद पे भी मिलेगा सिंगल। इन एट 5 पे जा चुके हैं बल्लेबाज हेमंत राठौड़, ये अंडर 16 का प्लेयर है। हेमंत राठौड़ हमें दिखाई देगा। गेंदबाजी मार पर गेंदबाज हर्षल लोंगले, क्या गेंदबाजी कर रहा है गेंदबाज, रफ्तार का राजा माना जाएगा एसबीसीसी उमरोली टीम का। साहिल लोंगले की दरी, साहिल लोंगले के तरह गेंदबाजी कर रहा है गेंदबाज हर्षल लोंगले। 4 गेंदे फेंक कर हो चुकी है, 3 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पर स्कोर लग चुके हैं 32 रन। अच्छी गेंदबाजी मानी जाएगी हर्षल लोंगले के माध्यम से। स्ट्राइक पे दिखाई देगा हेमंत राठौड़। आदिल भाई की ओर से जो छक्का लगाएगा उसको भी 500 और जो विकेट लेगा उसको भी 500 दिया जाएगा। इस गेंद पे मिलेगा हेमंत राठौड़ के बल्ले से निकलता हुआ तेज तर्रार, आउटफील्ड फास्ट है। इस गेंद पे मिलेगा 4 से बढ़ता हुआ स्कोर। 3 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पहुंचा है स्कोर 36। गेंद अच्छी थी, बल्लेबाज ने गेंद को खराब किया। यॉर्कर लाइन की गेंद थी, गेंद जाएगी सीधा बाउंड्री के बाहर। इस गेंद पे मिला 4। 36 स्कोर कार्ड पर लग चुके हैं स्कोर। अभी भी आने वाली तीसरे ओवर की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज हर्षल लोंगले हमें दिखाई देगा। तीसरे ओवर की आखिरी गेंद, स्ट्राइक पे हेमंत राठौड़ अंडर 16 का प्लेयर दिखाई दे रहा है। शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा शॉट मारने का प्रयास, तेज तर्रार लीडिंग एज, अच्छी गेंदबाजी सीधे विकेट कीपर के दस्तानों में। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, टीम का स्कोर जहां पहुंचा है 36। 3 विकेट के नुकसान दोन्ही कॅप्टन तयार राहायचे. एकीकडे शिवसाई शेलू, दुसरीकडे श्री गणेश मानकेवली. दोन्ही संघाला विनंती करतो, एक नेरळ परिसरातील संघ, दुसरीकडे असेल बदलापूर विभागातील संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. 12च्या सरासरीने 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी वावेघर संघाकडून. जरी आपण पाहिलं गेलं ही सरासरी राखताना यश आले, या सरासरीने चालले तर 60+ धावा वावेघर संघ या ठिकाणी मोठं आव्हान उभा करू शकतो. हे रोखणार का या ठिकाणी पाहतोय आपण हे आव्हान. धावा या ठिकाणी होण्यापासून कसं कमबॅक करणार का हे विचार करावा लागेल. एकीकडे आपण पाहतोय एसबीसीसी उमरोली कर्जत तालुक्यातील एक भक्कम स्तंभ, दुसरीकडे आपण पाहतो वावेघर कालापूर विभागातून आलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही पाहिले गेले रायगड जिल्ह्यातले 2 संघ एका समोर भिडतात. पण दुसरीकडे पुन्हा एकदा पाहतो रायगड जिल्ह्यातील शिवसाई शेलू तर ठाणे विभागामधील बदलापूर विभागामधील एक जवळचा संघ श्री गणेश मानकोली. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचे. आदिलबाई तयार आहेत. त्यांनी विचार केलाय जो पहिला विकेट घेईल तर त्याला 500 किंवा पहिला षटकार लगावेल त्याला 500. या ठिकाणी पाहिलं गेलं तर जावाबाई खोत दामतकरांचा नाद नाही आदिलबाई. इथे प्रत्येक स्पर्धकांचा खाऊ नाहीये. जावाबाईने अफलातून कामगिरी केले. या स्पर्धेसाठी मेहनत घेतले. मैत्री ग्रुप जो दोस्ती ग्रुप आहे त्याचे प्रमुख आहेत जावाबाई. आज त्यांचा मित्र परिवाराला अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. फरानबाई, बबलूदादा नजे, त्यानंतर शादाबाई आणि चे गुज्जर म्हटले तर खुराम, या सर्वांना सोबतीला घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी होते. वाईट चेंडू या दरम्यान आपण पाहतोय. जरूर थोडंसं आपण पाहिलं पाहुण्यांना, कारण येणारी स्पर्धा म्हटली गेली तशी दामतकरांची आणखीन एक स्पर्धा 8 जानेवारी 2026ला असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून उपतालुका प्रमुख चषक 2026 1 लाखाची स्पर्धा, मालिकेसाठी बाईक असलेली स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा येईल. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्व जण सध्या कर्जत तालुक्यामध्ये दामतकरांचा नाद नाहीये. थैंक यू सर, जो कि चौथी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज रोहित गायकर।
स्लोअर गेंद, लगातार 2 गेंदे खराब, वाइड गेंद, अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं। वाइड से टीम का स्कोर जा पहुंचा है 37। अभी भी आने वाली 12 38, अभी भी आने वाली 12 गेंदों का खेल बाकी है। 12 गेंदों का खेल बाकी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी जो कि एसबीसीसी उमरोली टीम का गेंदबाज रोहित गायकर को। शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा शॉट मारने का प्रयास, कम बैक, डॉट गेंद पे कोई नंबर नहीं होता, सीधे विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई गेंद। टीम का स्कोर 38 पर रुकता हुआ। अच्छी गेंदबाजी रोहित गायकर की ओर से दिखाई दे रही है। शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टेप आउट मारने का प्रयास, इस गेंद पे मिलेगा रन, चिक्की सिंगल लेने का प्रयास था बल्लेबाज का और इस गेंद पे जाए रन आउट के माध्यम से इस गेंद पे मिलेगा विकेट। रोहित राठौड़ जाएंगे पवेलियन, टीम का स्कोर जा पहुंचा है 38। रोहित चौहान जाएंगे पवेलियन। दिलाचा दिलदार आहे तो पक्का, दामत गावाचा हुक्माचा एकटा. दिलाचा दिलदार आहे तो पक्का, दामत गावाचा हुक्माचा एकटा. थैंक यू डीजे। इन एट 6 पर जा रहे बल्लेबाज कुमार चौहान। कुमार चौहान हमें स्ट्राइक पे दिखाई देगा। टीम का स्कोर 38 पर जाता हुआ। 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है। अच्छी गेंदबाजी रोहित गायकर के माध्यम से दिखाई दे रही है एसबीसीसी उमरोली टीम का। तीसरी गेंद फेंकने के लिए तैयार, स्ट्राइक पे कुमार चौहान। रिवर्स का प्रयास, गेंद जाएगी सीधे, इस गेंद पे मिलेगा 4। आउटफील्ड फास्ट है, 4 से बढ़ता हुआ स्कोर। टीम का स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 4 विकेट के नुकसान पर जय सेवालाल वावेकर टीम का। रिवर्सशिप का प्रयास था कुमार चौहान का, सक्सेसफुल। इस गेंद पे मिला 4। 42 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। शॉर्ट पिच गेंद थी, कट करने का प्रयास गेंदबाज रोहित गायकर का, खराब गेंदबाजी। इस गेंद पे मिला 4। 3 गेंदे बेघर हो चुके हैं। टीम का स्कोर 42 42 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। वसीम भाई, त्या छोट्या मुलाला बाहेर घ्या ना वसीम भाई, त्यांना बाहेर घेऊन चालवा जरा, बाउंड्री लाईनच्या बाहेर चालवा जरा. चौथी गेंद फेंकने के लिए तैयार रोहित गायकर। शॉर्ट पिच गेंद थी, लेग साइड में मारने का प्रयास, आउटफील्ड फास्ट है, लगातार 2 गेंदे 2 चौका लगा चुका है कुमार चौहान, हमें दिखाई दे रहा है ऑन स्ट्राइक। अजून एक चौकार आला तर आदिल भाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 500 रुपये का इनाम आदिल भाई इनकी तरफ से. अगर कुमार चौहान एक चौका लगाते हैं तो आदिल भाई इनकी ओर से 500 का इनाम दिया जाएगा कुमार चौहान को। खराब गेंदबाजी, लगातार 2 चौका लगा चुका है कुमार चौहान। टीम का स्कोर जा पहुंचा है 4 विकेट के नुकसान पर 46 46 रन। अभी भी आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। चौथे ओवर की 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार, खराब गेंदबाजी उमरोली टीम का रोहित की ओर से। रनअप में फंबल हुए गेंदबाज रोहित गायकर, एसबीसीसी उमरोली टीम का। 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार, स्ट्राइक पे कुमार चौहान दिखाई दे रहा है। फुल टॉस गेंद थी, रिवर्स शिप मारने का प्रयास, अच्छी फील्डिंग, 1 रन आराम से बचाए। इस गेंद पे मिला सिंगल से बढ़ता हुआ स्कोर 47 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या बल्लेबाजी कर रहे हैं कुमार चौहान। रिवर्स शिप का प्रयास था, अनसक्सेस माना जाएगा। लोअर फुल टॉस गेंद थी, रिवर्सशिप मारने का प्रयास कुमार चौहान का, अनसक्सेस। 5 गेंदे बेघर हो चुकी है। 4 विकेट के नुकसान पर जय सेवालाल वावेकर टीम का स्कोर जा पहुंचा है 47। अभी भी आने वाली 7 गेंदों का खेल बाकी है। स्ट्राइक पे हेमंत राठौड़ दिखाई देगा। हेमंत राठौड़ अंडर 16 का प्लेयर, गेंदबाजी मार पर गेंदबाज उमरोली टीम का रोहित गायकर। आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार, चौथी ओवर की
रोहित गायकर ऑफ साइड द ऑफ स्टंप, बल्लेबाज ने गेंद छोड़ दी है, इस गेंद पे मिलेगा वाइट। 48 स्कोर कार्ड पर लग चुके हैं, खराब गेंदबाजी मानी जाएगी जो कि एसबीसीसी उमरोली टीम का रोहित गायकर की ओर से। लोअर बुलडोज गेंद थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे हर्षल लोंगले, हेमंत राठौड़ जाएंगे पवेल। शेलू आणि श्री गणेश मानकिवली दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण स्टेजवरती येऊन बसा। 4 ओवर का खेल खत्म हो चुका है, 5 विकेट के नुकसान पर वावेकर टीम का स्कोर जब पहुंचा है 48 अभी भी आने वाली। 6 गेंदों का खेल बाकी है, इन एट 7 पर जा रहे बल्लेबाज रोहित राठौड़ हमें दिखाई देंगे और आखिरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज एसबीसीसी उमरोली टीम का गेंदबाज अक्षय लोंगले हमें दिखाई देगा इन एक्शन। आखिरी ओवर लेकर आ चुका है, कप्तान ने भरोसा कर अक्षय लोंगले को गेंदबाजी दी है, आखिरी ओवर लेकर आ चुका है। साइड पे कुमार चौहान जो कि 3 गेंदे खेला है, 3 गेंदों में 2 छक्का लगा है, वही कुमार चौहान साइड पे दिखाई देगा। 48 स्कोर कार्ड पर लग चुकी है आखिरी गेंद की पहली ओवर, क्या गेंदे तेज तर्रार, ऑफ साइड द ऑफ स्टंप, इस गेंद पे भी मिलेगा वाइट। अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं वाइट से। 49 स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 6 गेंदों का खेल बाकी है, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी एसबीसीसी उमरोली टीम का गेंदबाज अक्षय लोंगले को। साइड पे कुमार चौहान, शॉर्ट पिच गेंद थी, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर, इस गेंद पे मिलेगा आधा दर्जन। 6 से बढ़ता हुआ स्कोर, टीम का स्कोर जब पहुंचे कुल मिलाकर जय सेवालाल वावेकर टीम का 56। खेळाडू तुमचे खाली फिरतात त्यांना वरती घ्या ना दादा। वावेकर बघा समोरून आम्हाला सांगितलं जात आहे, जे खेळाडू तुमचे खाली फिरतात त्यांना प्लीज वरती घ्या, दादा पॅनल्टी लागल्यानंतर बोलू नका दादा। कसं आहे, आयोजक आम्हाला सांगतात, वारंवार सूचना येते, त्या सूचनेचं पालन करा। तुम्ही खेळाडू आहात, खेळाडू वृत्ती दाखवा, वरती चेअर दिलेले आहेत, चेअर वरती बसून घ्या। पहली गेंद खराब, अक्षय लोंगले उस पे अच्छा समाचार किया गेंद बल्लेबाज कुमार चौहान ने। पहली गेंद पर छक्का दागा कुमार चौहान, क्या बल्लेबाजी कर रहा है, लोअर बुलडोज गेंद थी, लेग साइड में मारने का प्रयास, आउटफील्ड फास्ट है, इस गेंद पे भी मिलेगा 4। 4 से बढ़ता हुआ स्कोर, टीम का स्कोर जा पहुंचा है 5 विकेट के नुकसान पर जय सेवालाल वावेकर टीम का 59। और उसके बाद आखिरी ओवर लेकर आ चुका था वही रोहित गायकर, 2 गेंदों में 10, 2 गेंदों में 11 रन खर्च किए। रोहित अक्षय लोंगले बल्लेबाज गेंदबाज यॉर्कर लैंड की गेंद थी, स्ट्रेट डाइव करने का प्रयास, इस गेंद पे मिलेगा सिंगल, गेंद के नीचे हर्षल लोंगले दिखाई देंगे और इस गेंद पे कुमार चौहान, क्या हुआ इस मैदान में, कुमार चौहान जाएंगे पवेलियन, रन आउट के माध्यम से बल्लेबाज बात हो चुका है कुमार चौहान। चला थोडं फास्ट घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे, बॅट्समन चला, कारण यानंतर टॉस साठी आपण तयार राहायचंय। शेलू संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर अनिकेत मानकिवली संघाचा कॅप्टन आहे ना, ओके पाठीमागे दादा, हा धन्यवाद धन्यवाद
दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही मध्ये वेलेवरती ते आणि अनेक संघाला पॅनल्टी या ठिकाणी भेटले गेलेत. चला फास्ट घ्या थोडं. आपण पाहतो जे वेल दिला वेलेला महत्व द्यायचं आहे. बियॉन्ड टाइम मॅच व्हायलाच पाहिजे या मैदानावरती. रोहित राठौड़ अगर एक हर एक छक्का पे 100 रुपए का इनाम दिया जाएगा अर्जुन चौहान के माध्यम से। बड़ा शॉट मारने का प्रयास, लालच बुरी बला, इस गेंद पे मिलेगा बाइच के रूप में सिंगल। बड़ा शॉट मारने का प्रयास था रोहित राठौड़ का, इस गेंद पे मिलेगा सिंगल। 61 स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। स्ट्राइक पे दिखाई देगा जय राठौड़। जय राठौड़ को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। 2 गेंदों का खेल बाकी है। बड़ा शॉट मारने का प्रयास, तेज तर्रार गेंद फेंक रहा है गेंदबाज अक्षय लोंगले ने। इस गेंद पे सीधे विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई गेंद। डॉट गेंद पे कोई नंबर नहीं होता। टीम का स्कोर वहीं पे रुकता हुआ 61। अभी भी आने वाली पहले इनिंग की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज अक्षय लोंगले। लोअर बुलडोज गेंद दी, बड़ा शॉट मारने का प्रयास, थोड़ा सा फंबलिंग दिखाई देगा पॉइंट के रूप में। इस गेंद पे मिलेगा छिकी सिंगल, दूसरे का प्रयास और रन आउट। रोहित राठौड़ जाएंगे पवेलियन। 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर जहां पहुंचा है 7 विकेट के नुकसान पर जय सेवालाल भावेकर टीम का 62। अभी भी आने वाली 30 गेंद है, 63 की जरूरत एसबीसीसी उमरोली टीम को। जरूर पाहतो आपण एसबीसीसीने काय चुकी केली. तर एसबीसीसीने अक्षयला अगोदर का गोलंदाजी दिली नाही हा प्रश्नचिन्ह असेल. जिथे तो अक्षय चांगली गोलंदाजी करत असतो त्याला कुठेतरी आपण पाहतो शेवटच्या षटकासाठी ठेवले गेलेत. तर योगेश डोले कॉईन आपण जॉईंट होतात या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या कॉम बॉक्समध्ये. पण इथे दोन्ही संघाचे कॅप्टन यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. वरती थोडंसं आपण पाहतोय पाहुणे वरती आहेत. अनिकेत ज्याला खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं शेलू गावचा केतन मात्रे म्हणून म्हटलं जात आहे. आणि तिकडे पंकज भोले आणि खऱ्या अर्थाने भोला आहे तो पंकज आणि तो या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि टॉस या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहुण्यांना या ठिकाणी आपण पाहतोय आमंत्रित करूया या ठिकाणी. अमनभाई जे बदलावरून पाहुणे या ठिकाणी आलेले मी अमनभाईंना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करूया. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतली शेवटची मॅच शिवसाई शेलू विपक्ष श्री गणेश मानकिवली या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. आपण पाहतोय अमनभाईला विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. या अमनभाई आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. जातोय तर टॉस या ठिकाणी शिवसाई शेलू संघ जरूर त्यांचा कॉल येईल. अमनभाई या ठिकाणी आहेत. अमनभाई 2 मिनिटं फक्त. कसं वाटतं आपण आज दामोदरनगरी आलात, जावाबायांची टुर्नामेंट आपण पाहत आहे आणि जरूर तुमच्या शब्दात तुमच्या आवाजात. खूप खूप छान अरेंजमेंट ठेवलं आहे. म्हणजे आनंद वाटतोय बघून. असा आम्ही तर असं एवढा काय एक्सपिरियन्स नाही पण जावेद भाईच्या बघून खूप आनंद वाटला. एकदम ऑल द बेस्ट दोन्ही टीमना. जरूर अमनभाई आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी उपस्थित आलाय आणि जरूर आपण पाहतोय
बनवल्यात त्या अगदी आपण पाहताय 62 धावा बनवल्यात आणि 63 धावसंख्येचं टार्गेट आता इथून ठेवलं आहे ते SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी SBCC उमरोली टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकता शरद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय रत्नदीप खऱ्या अर्थानं आपण पाहते थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु आज टीमची अशी सिच्युएशन आहे ना की साहिल टीमच्या आतमध्ये नाही आहे, गणेश गारे देखील इंजर्ड आहे आणि अशी परिस्थिती असताना मात्र मग त्यांनी स्वतःला पुनश्च एकदा मैदानावरती तो घेऊन आलाय आणि क्रिकेटचा प्रचंड प्रेम आहे, त्याच्यामुळं क्रिकेट नेहमीच आपल्याला मैदानावरती घेऊन येतो. हो पहिला बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे, ओ बॉल सुटलाय. इकडून तिकडे तिकडून इकडे असे टोलेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु एकालाही स्टंप तिथे उडवता आला नाहीये आणि तिथून आपण पाहता एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर या सीझनची आपल्याला मार्च पाहायला मिळते आहे आणि रत्नदीप फायनली आपण पाहताय तो स्ट्राईकवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की बऱ्याचदा आपण पाहताय या विभागामध्ये असो किंवा अनेक विभागामध्ये रत्नदीप ज्यावेळी बॅटिंग करत असतो ना त्यावेळी सगळ्यांची मनं जिंकत असतो, तोच आता सॅकिंग एंडवरती. हो हलक्या हाताने सेन्सिबल ड्राईव्ह आपण इथून पाहताय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, थोडासा वेळ घेतला जाईल कारण की बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटमध्ये पुनश्च एकदा पदार्पण झालंय, ते इंजरी झाली आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय प्रॅक्टिसपासून थोडासा दूर होता, परंतु आज गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे आणि त्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय SBCC उमरोली टीमसाठी. धाव फलकावरती आल्यात 63चा पाठलाग करत असताना 2. हो इथे फटका चांगला आहे, अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव इथून पुनश्च एकदा पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 3 धाव फलकावरती. ऑफिशियल फक्त 1 मिनिटं थोडेसे मॅच थांबवा कारण की मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरतून रजा घेत आहेत. मान्यवर आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेतून तत्पुरती रजा घेत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत बाबेगडचे उपसरपंच आपण पाहताय विजयजी चव्हाण, सरपंच विजयजी चव्हाण, माजी सरपंच विजयजी चव्हाण यांचे सुपुत्र त्रिशूल चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला जय सेवालाल बाबेगड संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय आणि आज खऱ्या अर्थानं नव्या जर्सीनं त्यांच्याच नावानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ती नवी जर्सी घेऊन, नवी जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. अगदी रसायनी विभागामधून इथपर्यंत आज खेळण्यासाठी दाखल झाला आणि या विभागामधील सगळ्यात मोठी टीम ज्याच्याकडे पाहिलं जातं ती SBCC उमरोली टीम त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून खेळताना पाहायला मिळतीये. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला ते रणवीर पवार आपण पाहताय वावेघर या विभागामधून बिलॉंग करतात. हिंदीमधील फार चांगले समालोचक आहेत, त्यांचं समालोचन आज खऱ्या अर्थानं ऐकण्यास मिळालं. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा तुम्ही आवाज ऐकला, आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आणि इथून आपण पाहता आता अगदी थोडाच वेळामध्ये मॅचला देखील सुरुवात होईल. 3 बॉलमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळतात. जाबा चषक 2025 मध्ये अगदी 5वी रात्र आणि 5ही रात्री मान्यवरांची खऱ्या अर्थाने इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला रत्नदीपचा तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, इथे आलाय षटकार आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती तब्बल 9 वरती. हे खऱ्या अर्थानं SBCC उमरोली मिस करत होती बरेच दिवस आणि आता फायनली रत्नदीप त्याच्या अनोख्या अंदाजामध्ये, त्याच्या नवीन अंदाजामध्ये आला आणि इथून मात्र त्याच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा रत्नदीपच्या समोर बॉल येतात ना तेव्हा तेव्हा त्याचा कार्यक्रम अगदी आपण तो लावतच असताना पाहायला मिळत. शिवसाई सेलू आणि मानकिवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, थोडासा अगदी जर पाहायला गेल्यानंतर हरकत करत होता बॉल, बाहेरच्या दिशेने निघालाय आणि अगदी संभ्रमातच पडलाय रत्नदीप. इथून मात्र आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. 9 धाव फलकावरती, मोठी धावसंख्या चेस करायची नितेश सर. 63 धावा 30 बॉलमध्ये चेस करायचे म्हणजे एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात तशी पाहिजे आहे SBCC उमरोलीला.
हो आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतो मिडॉनच्या बरोबर बाजूनं काढलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल तिथून मात्र मुलेल पुन्हा एकदा सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 इथून समाप्त झालाय. अनुराग माली यांचं चांगली गोलंदाजी, लेफ्ट हँड गोलंदाज, वेगवान गोलंदाज, परंतु त्यांच्या विरोधामध्ये इथून आपण पाहताय शरद आणि रत्नदीप यांनी मात्र धाबा जमा केल्यात त्या 10. आणि जिथे पहिलं सत्र चालू होतं आणि हर्षल लोंगले ज्यावेळी गोलंदाजी करत होता त्यावेळी अगदी आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये हर्षल लोंगलेनं 13 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये 2 विकेटचा समावेश होता. परंतु यावेळी जर पाहायला गेलं त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना रत्नदीप आणि शरदनं इथून 10 धावसंख्येची पार्टनरशिप केली आणि त्याच्यामध्ये विकेट बहाल केली नाहीये. आणि ही जमेची बाजू देखील असेल, कारण की ज्यावेळी आपल्या हातामध्ये 10 विकेट्स असतात त्यावेळी तुम्ही प्रयत्न करू शकता, कारण की तुमच्याकडे विकेट्स आहेत. आणि ज्या पॉवर प्लेच्या 2 षटक आहेत तिथे मात्र जर विकेट हातामध्ये राहिल्या ना तर येणाऱ्या काही षटकांमध्ये तुम्ही एखाद्या षटकामध्ये भरघोस धाबा जमा करू शकता, कारण की त्यावेळी तुमच्यावरती कोणतंही प्रेशर नसतं. तुम्हाला देखील माहिती आहे मोठे फटके मारायचेच आहेत. आणि तिथून मात्र जरी विकेट्स आली दूसरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज जय सोनल वावेकर टीम का. जय राठौड़ हमें दिखाई देगा. 63 का पीछा करना था. उमरोली टीम का स्कोर पर स्कोर लग चुके हैं 10 रन. पहली गेंद फेंकने के लिए तैयार दूसरी ओवर की. शॉर्ट पिच गेंद थी, सक्सेसफुल. गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर. इस गेंद पे मिलेगा आधा दर्जन. 6 से बढ़ता हुआ स्कोर पर स्कोर लग चुके कुल मिलाकर 16 रन. रत्नदीप ने 2 छक्के लगा चुके हैं. अच्छी बल्लेबाजी कर रहा है SBCC उमरोली टीम का रत्नदीप. नक्कीच नक्कीच रत्नदीपच्या समोर तुम्ही असे बॉल टाकू शकत नाही. रत्नदीपचा हा स्ट्रॉंग झोन आहे. मिड विकेट पासून अगदी तुम्ही पाहताना लॉंग लेग पर्यंत इतके मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आणि तिथून मात्र तो षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. आणि मी साहिल लोंगले यांना विनंती करेन की साहिल आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं जावा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत असेल. आज जरी तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळत नाही परंतु एक कर्जाचा अभिमान आहे. खऱ्या अर्थानं पहिलं ISPL खेळणारा हा खेळाडू आहे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सीझन मध्ये तो दिल्ली टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. साहिल या आपण आपलं सहर्ष स्वागत जावा चषक 2025 मध्ये. इथून आपण पाहतोय थोडासा मिसहिट होता परंतु अगदी सेफली बॉल लँड झाला आणि तिथून मात्र मिळाली ती सिंगलच्या साह्यानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 17 वरती. 63चा पाठलाग करत असताना इतकी चांगली सुरुवात झाली. स्टार्ट चांगला मिळाला आहे SBCC उमरोली टीमला, जो स्टार्ट खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं शोधतच होती. आणि ज्यावेळी रत्नदीप इंजर होता त्यावेळी मात्र तो स्टार्ट मिळत नव्हता, तो आज मिळालाय. हो यावेळी अगदी आपण पाहताय फिल्डर अगदी त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातामध्ये जेल देऊन बसलाय आणि शरद इथून मात्र बाद होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं स्ट्रोक चांगलाच होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथून मात्र तो झेल कॅरी झालाय आणि पहिली विकेट येते आहे SBCC उमरोली टीमची 17 या धावसंख्येवरती. 63चा पाठलाग करत असताना 17 धावा जरी धावफलकावरती आल्या असतील, विकेट्स आली नव्हती परंतु त्या विकेटच्या शोधामध्ये आपण पाहताय जय सेवालाल वावेगर संघ देखील होता. आणि जसा आपण पाहताय जय राठोड गोलंदाजी मार्कवरती आला, त्यांनी मात्र ती विकेट्स मिळवून दिली आहे. त्यांनी तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. आणि जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती त्या पार्टनरशिपला इथून मात्र ब्रेक लावलाय. चांगली बॉलिंग चालू आहे जय राठोडची. सेकंड पॉवर प्ले मध्ये मिळाली आहे विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 साठी हर्षल लोंगले, त्याला तुम्ही पाहू शकता. आज खऱ्या अर्थानं भरपूर जबाबदारी हर्षल लोंगलेवरती. ॲज अ ऑलराऊंडर टीमचं काम पाहतोय, ॲज अ कॅप्टन आज टीमचं काम पाहतोय. सगळं काही जबाबदारी हर्षल लोंगलेवरती आणि तो हर्षल लोंगले मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. आज मैदानाच्या चारही बाजूनं आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतंय. त्या तमाम प्रेक्षकांचं जाबा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल जयचा. समोर आपण पाहतोय हर्षल लोंगले. हो हलक्या हातानं फक्त दिशा दिली बॉलला, टच केलाय आणि इथून मात्र एक सिंगल धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचते त्या 18 वरती. या षटकातील आतापर्यंत जयच्या 4 बॉल समाप्त झालेत आणि धावा त्यानं खर्च केल्या त्या 8. परंतु जी महत्वपूर्ण काम होतं ते त्याने कम्प्लीटच केलंय, कारण की त्याने शरदला बाद केलंय. ती पार्टनरशिप खऱ्या अर्थाने त्यांनी ब्रेक केली आहे
आणि त्यानंतर मात्र हर्षल लोंगले मैदानाच्या आतमध्ये. रत्नदीप लोंगले आणि हर्षल लोंगले हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हो, कमी गतीनं टाकलाय, पीक करता आला नाहीये, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. पुन्हा एकदा एक सिंगल. बरोबर खऱ्या अर्थाने टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अगदी जर माहिती होतं रत्नदीपला अगदी वेगानं बॉल येणार आहे, परंतु त्याच वेळी जयनं थोडीशी इथे अक्कल लढवली आणि मात्र कमी गतीनं बॉल तो डिलिव्हर्ड केला. अर्ध्या विकेटवरती बॉल डिलिव्हर्ड झाला होता. शिवसाई शेलू टीमचे कर्णधार आणि मानकिवली टीमचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा. हो, ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न, फिल्डर आले त्या ठिकाणी, गॅप शोधू शकले नाहीयेत हर्षल. तिथून मिळाली आहे सिंगल. चांगली बॉलिंग केली आहे जय राठोडनं. इथून कमबॅक करायला खऱ्या अर्थानं त्याने सुरुवात केली आहे, कारण की या षटकामध्ये देखील आपण पाहताय धाबा 10 आल्यात, परंतु ती महत्वाची गोष्ट होती ती विकेट त्याने मिळवली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात 20, बनवायचे 5 ओव्हरमध्ये 63, म्हणजे आता इक्वेशन आलंय 18 बॉल आणि 43 धावसंख्येचं. 18 बॉल 43 धावसंख्येचं अजूनही इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा धावफलक्यावरती आल्यात, विकेट 1 आले. शरद बुंदाटे इथून मात्र बाद झालाय आणि त्यानंतर हर्षल लोंगले मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्याच क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. आज बरेचसे प्लेयर्स SBCचे उमरोलीचे अनुपस्थित आहे. साहिल खेळू शकत नाही, त्यानंतर बंटी नाहीये, भावेश नाहीये, हे सगळे आपण पाहताय अनुपस्थित आहे. परंतु SBCC टीमचा आज खेळ चांगला आहे, कारण की त्यांचे जेवढे पण आपण पाहताना की आजपर्यंत टीमच्या बाहेर राहिले होते ते आज सगळे टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. थोडेसे इंजर्ड होते, परंतु सगळे आज खेळायचंच आहे. आणि आज रत्नदीप देखील जॉईन झालाय. हो, चांगला बॉल अनुराग मालीचा आपण पाहताय. चांगली बॉलिंग करतायत अनुराग माली. स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहताय एक सिंगल धाव इथून कंप्लीट होती. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 21 वरती 21वा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. हो, फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉल मध्ये अनुराग यांनी धावा खर्च केल्यात. त्या 4 मध्ये 6 धावा खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. 63चा पाठलाग करते SBCC उमरोली. इथून आपण पाहताय साकिंग वरती हर्षल.
हो फटका चांगला हर्षलचा, बॉल सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र विकेट आली आहे. हर्षल लोंगलेची हॅमर केला होता, फटका चांगला होता, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होता परंतु बरोबर त्या ठिकाणी फिल्डरच आलेत आणि त्यांनी मात्र हा झेल कॅरी केलाय आणि आणखीन एक विकेट येते एसबीसीची उमरोली टीमची. फलंदाज इथून बाद होईल हर्षल लोंगले. 28. फक्त आणि फक्त सिंगलच धाव मिळेल आणि आता मात्र नाराज देखील झाला त्या ठिकाणी रत्नदीप, कारण की सिंगल धाव आली आहे, त्याला स्ट्राईक हवी होती आणि तिथून आपण पाहताय धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 27. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धाव फलकावरती. बारा बॉल आणि आता 36 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हॅलो केतन या जरा या. खुरमबाई यांच्याशी भेटून घ्या केतन. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय सिद्धेश माली आपल्याला पाहायला मिळतील. 4थं षटक घेऊन 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता इक्वेशन आलंय ते मात्र 36 धावसंख्येचं. इथून मात्र एक सिंगल डाव मिळवली आहे मनीषनं, मात्र ती सिंगल मिळवली आणि त्यानंतर रत्नदीपला ती स्ट्राईक सोपवली आहे, त्याच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. कारण की आता जे काही करायचं ते रत्नदीपलाच करायचं आहे, त्याला त्याच्याकडे स्ट्राईक ठेवायचे आणि जिथून मात्र जेवढे बॉल आता इथून रत्नदीप खेळेल तेवढं आता एसबीसीसी उमरोली टीमसाठी ते बेनिफिट राहील. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ते मात्र 28 वरती. 28 धावा धाव फलकावरती आल्यात. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो फटका इथे चांगला खेळलाय परंतु फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु धावच घेतली नाहीये रत्नदीपनं, त्याला धावच नको आहे. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. 10 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर आता अजूनही इथून जर पाहताय तर मात्र धावा बनवायच्या आहेत त्या 35. 10 बॉल 35 ची आवश्यकता. हो फटका इथून देखील चांगला खेळलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर आता करतोय काय हा प्रश्न देखील सर्वांना पडलाय, कारण की आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त 2च विकेट्स आल्यात आणि अशी परिस्थिती असताना देखील तो स्ट्राईक सोडायला तयार नाहीये.
ऑन साईडला हा फटका आपण पाहताय. एक सिंगलच इथून पाहायला मिळते. डबलसाठी पलटलेत आणि दुसरी धाव इथून कम्प्लीटच होताना पाहायला मिळेल. नाराज आहे, स्वतःवरती नाराज आहे. ज्यावेळी शॉर्ट ऑफर झाला त्याच वेळी मात्र ती नाराजगी व्यक्त केली, कारण की त्याला अगदी आपण पाहताना त्याच्या स्लॉटमध्ये बॉल होता, परंतु तो अगदी पार्किंग प्लॉटमध्ये डिपॉझिट करूच शकला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अगदी आपण पाहताय 30. चांगली गोलंदाजी करतायत आपण पाहताय सिद्धेश माली. चौथ्या षटकामध्ये थांबवलं अक्षरशः SBCC उमरोली टीमला. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. दोन्ही आज समांतर केले आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. येणारे बॉल आता शिल्लक असतील ते म्हणजे 8 आणि धावा बनवायचे त्या 32. 8 बॉल 32 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओ, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. इथे देखील आपण पाहताय बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. आता मात्र 7 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 7 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच SBCC उमरोली जय सेवालाल वाबेगर या दोन टीम दरम्यान पाहायला मिळतीये. हो, इथे देखील आपण पाहताय स्ट्रोक तर चांगला खेळलाय, परंतु धाव इथे मिळणार नाहीये. आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 32. सहा बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 31 धावा. 5 मोठे फटके हवेत. 5 मोठे फटके पाहिजेत. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज वसंत जाधव त्यांना तुम्ही पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. 6 बॉलमध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आहे. त्या 6 बॉलमध्ये 31 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी त्या धावा बचाव केल्या जातील की या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपल्याला या मॅचचा रिझल्ट जरूर पाहायला मिळेल. हो, पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. धाव मात्र मिळणार नाहीये. तिथून डॉट बॉलच आलाय आणि आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायचे त्या 31. 5 षटकार जरी आले ना लिगल बॉल वरती तरी देखील ही मॅच आणि या मॅच वरती पकड निर्माण करू शकणार नाही SBCC उमरोली. हा, परंतु गोलंदाजानं जर का एका खराब चेंडू टाकला आणि त्याच्यावरती जर का मोठा स्ट्रोक आला तर मात्र ही मॅच इथून जिंकता येईल. परंतु आता ते होईल का ते देखील पाहावं लागेल. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल आणि या मॅचची पूर्णपणे आता पकड मजबूत केली आहे जय सेवालाल वावेगर टीमनं. आता 4 मध्ये बनवायचे त्या 31. रत्नदीपनं सुरुवात चांगली केली होती. त्याला स्टार्ट खऱ्या अर्थानं तो हर्षल लोंगलेचा चांगला होता, परंतु त्यानंतर इथे फटका चांगला आहे रत्नदीपचा. बॉल हवाई सफर झालाय. षटकार आला नाही. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 38. आणखीन एक स्ट्रोक चांगला खेळला, परंतु फिल्डर आहेत. यावेळी मात्र एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली गेली. एक सिंगल आल्यानंतर 39 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र या षटकातील जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. ओ, डॉट बॉलच टाकलाय. वसंत जाधव आपण पाहताय चांगली बॉलिंग करतायत.
डेट ओव्हरमध्ये आपण पाहत आहे जिथे 6 बॉलमध्ये 31 धावसंख्येचा बचाव करायचा होता. 5 बॉल मध्ये फक्त जर पाहायला गेलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या. हा स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डर आहेत तिथे कॅच कॅरी केली आहे आणि मॅच जिंकली आहे ती जय सेवालाल वाबेगर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम SBCC उमरोली. तो संघर्ष तुमचा थोडा कमी पडला आणि तिथून मात्र तुम्हाला या स्पर्धेमधून अगदी थांबावं लागतंय. तुमचा प्रवास या स्पर्धेसाठी थांबतोय. तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचसाठी जय सेवालाल वाबेकरला देखील शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काहीतरी सांगा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 5 बॉल मध्ये 19 धावा बनवणारा कुमार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय अजगरजी खोत साहेबांनी